आणि इथे उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व शिक्षकांचे खरे कैवारी माजी आमदार, माझे मार्गदर्शक, माजी आमदार माननीय नागोजी गानार साहेब, नागपूर विभागाचे अध्यक्ष अजयजी वानखेडे, भंडारा जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी महेशाताई गजबी, आमचे भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अंगेश भाऊ बालपांडे, कार्याध्यक्ष अशोकजी वैद्य, या गावचे सरपंच माझे मित्र शेषरावजी वंजारी, सुधीरजी वारकरजी, राजेशजी निर्माते, अविनाशजी पाठक, स्नेहलताई खनापूरकर, सुभाषजी बावनकुळे, सचिनजी तिरपुडे, श्रीकांतजी हरडे, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य माझे मित्र मनीषजी वंजारी, आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकगण, बंधू भगिनी, मित्रांनो, खरं म्हटलं तर गानार सरांना इतके वर्ष काम करताना बघून आणि गानार सरांचे इतके भाषणं ऐकल्यानंतर आणि त्यानंतर आज या कार्यक्रमात माझ्या आधी गानार सरांचं भाषण झालं, त्याच्यानंतर काही बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं. म्हणजे गानार सरांचा इतका अभ्यास या विषयावर आहे की एकूण एक, म्हणजे मला असं वाटतं ज्या शिक्षकाला ती अडचण असणार त्यालाही ते माहीत नसणार की अडचण माझी कशी दूर होऊ शकते, ते गानार सर त्याचं उत्तर देऊ शकतात. आणि 12 वर्ष आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व त्यांनी विधान परिषदेमध्ये केलं. गानार सरांसोबत काम करण्याचं मलाही एकदा, म्हणजे एक तर माझा पहिला टर्म आणि गानार सरांचा दुसरा टर्म, आम्ही सोबत होतो. गानार सर उभे झाले तर ना सभापतीची हिंमत व्हायची, नाही कोणत्या मंत्र्याची हिंमत व्हायची गानार सरांना थांबवायची. आणि सगळे गानार सरांना, सगळे म्हणजे सत्ता पक्षातले असो की विरोधी पक्षातले आमदार असो, सगळे गानार सरांसोबत राहायचे. कारण गानार सरांसारखा इमानदार आमदार मी कधीच बघितला. कारण गानार सरांना शिक्षकांनी निवडून दिलं. गानार सर शिक्षकांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विषय घेत नव्हते. शिक्षक, शिक्षण, विद्यार्थी, शाळा, शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाची पॉलिसी हिच्या व्यतिरिक्त गानार सरांनी कधीही कोणता विषय घेतला. म्हणजे शिक्षक, आम्ही अनेक शिक्षक बघतो, शिक्षक आमदार बघतो, ते मुंबईच्या एसआरचे प्रश्न विचारायचे, ते नाशिकच्या एखाद्या घोटाळ्याचा विचारायचे, ते एखाद्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल विचारायचे. पण गानार सरांनी कधीही त्या विषयाच्या बाहेर कधी प्रश्न विचारले नाही, कधी त्या सभागृहामध्ये विषय घेतला. गानार सरांचं म्हणजे निवडणुकीच्या आधी एखाद्या वर्षाने त्यांच्या कार्यालयात गेलो होतो आणि तेव्हा जस्ट एक अमरावतीचा निकाल लागला होता आणि तो मी व्यतीत झाला. गानार सरांकडे 8 वाजता आम्ही गोंदियाला जात होतो एका कार्यक्रमाला. त्यांना एका कार्यक्रमासाठी उद्घाटनाला बोलवलं होतं आणि मी त्या कार्यक्रमात जात होतो. गानार सर बोलले, तुम्ही मला घेऊन जाता, नाही तर मी बसने जातो. मी म्हटलं बसने नको जाऊ, मी येतो तुमच्याकडे, आपण जाऊ. आणि मग त्यांच्या कार्यालयात बसलो तर 8 वाजता सकाळी खूप सारे शिक्षक तिथे थांबलेले होते. गानार सर बोलले की तुम्ही थोडं थांबा, चहा वगैरे घ्या, तुम्ही सगळ्या शिक्षकांचं सगळ्या समस्यांचं निराकरण करतो. आणि मी त्यांचं बघत होतो ते काम करण्याची पद्धत, ते शिक्षकांचा सगळा विषय घेत होते. आणि मग सगळ्या शिक्षकांचं त्यांनी कामं केले, 20-30 लोकांचे कामं केले, सगळे ते थांबले होते. मग चहा पित मी त्यांना म्हटलं की बाबा आता गानार सरांचं निवडणूक आहे, तुमचं आज इतकं मोठं काम झालं, मदत करणार की नाही? नाही, बिलकुल करणार. नाही तर म्हटलं आताच एक अमरावतीचं नुकतंच आपल्याला उदाहरण आहे की एका साडीमध्ये आणि एका नीटमध्ये शिक्षक विकले गेले, असं तुम्ही करू नका. तर ते बोलले नाही, असं या नागपूर विभागात होणार नाही आणि गानार सरांच्या बाबतीत तर बिलकुलच होणार नाही. मग गानार सरांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे भंडारा गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती. आम्ही सगळंच केलं. मी म्हटलं बाबा माझी निवडणूक लढण्याचं हे आहे की साम दाम दंड भेद जे होणार ते करायचं म्हणून निवडून यायचं. पण गानार सर बोलले नाही, तुम्ही काय आमच्या शिक्षकांची सवय निवडू नका, ते काही पार्ट्या देण्याचं काम तुम्ही करू नका. अरे मी म्हटलं ह्या निवडणुका अशाच लढतात, शिक्षकांची असो की विद्यार्थ्यांची शिक्षक कोणाची असो, ही निवडणूक अशीच लढत नाही. गानार सर बोलले नाही, अशी निवडणूक लढली पाहिजे. यांनी आमचे शिक्षकांमध्ये किंवा शिक्षकांबद्दलचं जे मत सामान्य लोकांमध्ये असतं ते बिघडतं. आणि म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे,
गानार सर आमचे आपले नेते आहेत, तर गानार सर जसं म्हणतात तसं निवडणूक लढू. आणि दुर्दैवाने गानार सर त्या निवडणुकीत पडले. आणि मी म्हणजे याचा खरा दोष गानार सरचं काय नुकसान नाही झालं. काय नुकसान झालं, ते पहिले फकीर होते आताही फकीर आहे. काय फरक पडलं, कोणतं ते स्वतःचं घरी ते स्वतः बांधू नाही शकले. 12 वर्ष आमदार असूनही ते गडकरी साहेबांनी बांधून दिलं असतं थोडं. म्हणजे ऑफिस मला वाटतं आता त्या शाळेतच आहे. गाडी आता घेतली की नाही घेतली, नाही घेतली. जे गाडी घेऊ शकली नाही त्यांचं काय नुकसान होणार, नुकसान तुमचं झालं, शिक्षकांचं नुकसान झालं. आणि मग मी ज्यावेळेस गानार सर मला फार एखादा इमानदार माणूस पडल्यानंतर इमानदार माणसाला कसं लोक पाडू शकतात हा मला फार प्रश्न होता. आणि मग मी त्याचा अभ्यास केला या निवडणुकीचा की गानार सर का पडले. म्हणजे जे उमेदवारांनी गानार सरला पडलं त्यांना विचारलं की तुम्ही कसे निवडून आले, सांगा कसं कसं निवडणूक लढली. तर मग ज्यावेळेस पूर्ण अभ्यास केला त्यावेळेस मग कर्ज दिलं, मग कोणी म्हटले पैसे वाटले, कोणी म्हटलं की ते जुनी पेन्शन योजना लागू करणार असं म्हटलं म्हणून आम्ही देऊ. मी म्हटलं साधारण जो मतदार असतो ना, जो गावाखेड्यातला जो कमी शिक्षित असतो किंवा अशिक्षित असतो, तो इतका सुज्ञ असतो की कोणत्या आश्वासनाला विश्वास करायचा आणि कोणत्या आश्वासनाला विश्वास करायचा नाही हे त्याला पूर्णपणे ठरवलं असतं. पण शिक्षक इतके उच्च शिक्षित शिक्षक जर एखाद्या फेक नेरेटिव्हच्या बळी जर पडत असतील तर मला खरं म्हटलं तर शिक्षकांची कीव येते. गानार सर दिसले नसते तर थोडंसं असं भाषण झालं नसतं. गानार सर दिसले म्हणून मला माहिती नव्हतं गानार सर येणार, पण गानार सर दिसले तर थोडंसं गानार सरांच्या बद्दलचं. गानार सरांच्या पहिल्या निवडणुकीत एक माझा मित्र आहे जवळचा, तो काँग्रेस पक्षाचा फार मोठा नेता आहे, त्यांनी गानार सरांना मदत केली. आणि गानार सर तो म्हणत होता की गानार सर फार शिक्षकांसाठी इमानदार, त्यांनी मदत केली, संस्थानिक आहे. आणि मग 2-2.5 वर्षानंतर तिच्या याच्यात प्रिन्सिपलचं प्रमोशन म्हणजे प्रिन्सिपलचं पोस्ट देताना त्यांनी नाही दिलं, त्यांनी आपल्या मर्जीच्या व्यक्तीला शिक्षकाला प्रिन्सिपल केलं. तर गानार सर लगेच त्याच्या विरोधात तक्रार केल्या, शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केल्या, सगळीकडे तक्रार केल्या. आणि शेवटी मग तिच्या शाळेच्या पुढे जाऊन